भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा गुन्हेगार दहशतवादी मसूद अझरचं कंबरडं मोडलंय। मसूद अझरच्या कुटुंबातल्या 10 जणांचा खात्मा करण्यात आलाय। निष्पापांचा बळी घेणाऱ्या मसूदच्या कुटुंबावरच हिशेब देण्याची वेळ आल्यानं अझर हादरून गेलाय। पाहूया याच संदर्भातला रिपोर्ट। पाकिस्तानातल्या बहवालपूर मधलं हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, दहशतवाद्यांचा अड्डा, ट्रेनिंग कॅम्प आणि मदरसा असलेल्या या मुख्यालयाची आता ही अशी अवस्था झाली आहे। भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये मरकज सुभान अल्लाह नावानं ओळखलं जाणारं जैशचं हे मुख्यालय उद्ध्वस्त झालंय। भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझरचा हा गड होता। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं त्याचीच निवड का केली याचं उत्तर सैन्यानं दिलंय। मरकज सुभान अल्लाह भावलपुर ये इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है। जैश ए मोहम्मद का मुख्यालय था। यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडोक्ट्रिनेशन का केंद्र भी था। शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे। मरकज सुभान अल्लाहवर हल्ला करून दहशतवादी मसूद अझरचं कंबरडच भारतीय सैन्यानं मोडलंय। या हल्ल्यात मसूद अझर बचावलाय, पण त्याच्या कुटुंबातल्या 10 जणांचा आणि जवळच्या 4 सहकाऱ्यांचा खात्मा झालाय। हल्ल्यात मसूद अझरचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झालाय, तर रौफचा मुलगा हुझैफा आणि रौफची सून आणि त्याबरोबरच मसूदच्या बहिणीचाही मृत्यू झालाय। रौफ असगर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता। हल्ल्यात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्यानं शेकडो जणांचा बळी घेणारा मसूद अझर हादरून गेलाय आणि त्यानं प्रतिक्रियाही दिली। भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं। भारत आता कुणाची दया करणार नाही। भारतात शेकडो निष्पापांचे बळी घेणारा दहशतवादी आता रडकुंडीला आलाय। त्यानं केलेला रक्तरंजित खेळ आता त्याच्यावरच उलटल्यानं त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे। स्वतःचं जे नुकसान झालं आहे ते पाकिस्तान लपवण्याचा प्रयत्न करेल, दाखवेल की नाही फारसं काही आमचं नुकसान हे झालेलं नाही आहे, परंतु पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको। आणि काही प्रमाणामध्ये आपण दहशतवाद्यांना सुद्धा मोठा धक्का दिला आहे। याच्या पुढची लढाई कशी होईल येणारा काळ सांगेल। बुद्धिबळाचे डावपेचे खेळलेच जातील। पाकिस्तानवरती मोठा दबाव पडतोय, त्यांची आर्थिक व्यवस्था खराब होते आहे आणि याच वेळेला भारताची अर्थव्यवस्था इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड। तर युद्ध झालं तर आपल्याकडे क्षमता भरपूर आहे, आपण खूप काही काही करू शकतो, परंतु पाकिस्तानची जी क्षमता आहे ही अत्यंत लिमिटेड आहे। मरकज सुभान अल्लाहवरचा हल्ला भारतीय सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष आहे, कारण भारताच्या सीमेपासून मसूदचं मुख्यालय बहावलपूर तब्बल 100 किलोमीटर आत आहे। बहावलपूर लाहोर पासून 400 किलोमीटर अंतरावर आहे, तर पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातलं बहावलपूर हे पाकिस्तानातील 12वं सर्वात मोठं शहर आहे। इथेच 18 एकर परिसरात हे जैशचं मुख्यालय पसरलंय। आता ही दृश्य पहा। आजूबाजूच्या इमारतींना अजिबात धक्का न लावता भारताच्या क्षेपणास्त्रांनी अझहरच्या मुख्यालयाचा अचूक आणि नेमका वेध घेतला। आजवर भारतातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट अझहरनं रचलाय। 2000 साली अझहरनं जैश ए मोहम्मदची स्थापना केली होती। 2001 मधला संसदेवरचा हल्ला, 2016 मधला पठाणकोट आणि 2019च्या पुलवामा हल्ल्यात जैशचा समावेश होता। 1999 मध्ये कंदहार विमान प्रकरणात सोडलेल्या 3 दहशतवाद्यात अझहरचा समावेश होता। मसूद अझहर बचावला असला तरी त्याला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळालाय। आता भारतीय सुरक्षा यंत्रणा मसूद अझहरचा खात्मा कधी आणि कसा करतात हे पाहायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।